हॅलो एव्हरीवन. तर आमच्याकडे अशा प्रकारे रिच्युअल्स चालू झालेले आणि हे आमच्याकडे हळदीच्या आदल्या दिवशी असं केलं जातं. चून दळणं असं म्हणतात त्याला, जे जात्यावरती केलं जातं. आणि मग नंतर ह्याच रात्री मग आम्ही दादाचं छोटंसं एक सेलिब्रेशन केलं, ग्रूम टू बीचं केक वगैरे आणून सगळ्यांनी मज्जा मस्ती केली. आणि मग नंतर हे हळदीचं सगळी छोटीशी एक व्हिडिओ केली. जास्त मला व्हिडिओ बनवायला मिळाली नाही, वेळच नव्हता. लग्नाच्या दिवशी तर खूप धावपळ झाली, त्यामुळे व्हिडिओ काय बनवायला मिळाली नाही. फोटो आहेत ते नक्की मी दाखवेन, जे ह्याच्यात मी व्हिडिओमध्ये अटॅच केलेत. हे सगळेजण फोटो काढत होते त्याच्यासोबत. नंतर मागे सगळ्या करवल्या होत्या पैसे जमा करायला. नंतर हे मम्मी पप्पांसोबत मी दादाला हळद लावताना. नंतर हे चिकन गँग, मग हे माझे मामा आहेत, माझं जिजू. नंतर हे दादासोबत सगळे फनी फोटो काढलेले. नंतर हा नवरदेवाचा मोठा भाऊ म्हणजे माझा भाऊ. नंतर ही पाटील फॅमिली आमची. नंतर इथे आम्ही वहिनीसाठी उष्टी हळद घेऊन गेलो होतो आणि आम्हाला हळद घेऊन जायला खूप उशीर झालेला, कारण की तिनविऱ्यापासून ढोकवडेपर्यंत घेऊन जायचं होतं आणि त्याच्यात खूप टाईम गेला आम्हाला जायला. आणि मग नंतर तिथे आम्ही अशी प्रकारे वहिनीला हळद वगैरे लावली. आणि वहिनी खूप स्वीट आहे. नंतर ही वरातीला थांबलो होतो. नंतर हे लग्नाचे विधी झाले आणि मग नंतर आम्ही असे फोटो काढले. मी नऊवारी नेसली होती आणि मी फोटो अटॅच केले, ते नक्की बघा. मन धावतया तुझ्याच मागं